सो मित्रांनो, गेले 6 वर्ष आपण या मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करतोय आणि आज आपली सोलो ट्रिप आहे. आपल्यासोबत आज कोण नाही आहे, पण जेवढे होईल तेवढे रोडवरती जे प्रवास करणारे आहेत त्यांना आपण घेऊन सोबत प्रवास करणार आहे. सो आता सकाळचे 7 वाजलेत, एवढं पण रोडवरती दिसत नाही आणि मी खोपोली, मेजिका, पाली मार्गे कोकणामध्ये जातोय. सो ह्या साईडला थोडंसं क्राऊड कमीच आहे. गेले 6 वर्ष जात आहे, त्यामुळे आपल्याला प्रवास तर सगळा रूट माहीत आहे, पण तरी पण लोकांना ॲड्रेस विचारत जाऊ. बघूया किती जण व्यवस्थित ॲड्रेस सांगतायत, खरं ॲड्रेस सांगतायत ते खोटं. कोकणातली माणसं खरंच बोलतात ना, ते कोकणची माणसं साधी बोळी खरंच भारी असतात. मला आजपर्यंत कधी खराब अनुभव नाही आला किंवा कोण चुकीचं नाही वागलं. लय भारी माणसं भेटली मला, जेवढी पण भेटली ना लय भारी माणसं भेटली. कित्येक लोक असे आहेत की गणपतीला मला सोबत घेऊन जातात. बरेचसे ब्लॉग पण आपले बघितलेत कोकणच्या गणपतीचे. सो त्यामुळं व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आता आपण पोहोचलोय पालीमध्ये. बल्लाळेश्वरचा गणपती इथे आहे. सो मित्रांनो, कॅमेरा वगैरे सेट झालेला आहे आता आणि मला एक जण दिसतंय कोणतरी. सो आपण त्यांना विचारूया राईड हवी आहे का, लिफ्ट हवी आहे का. आणि बघूया काय म्हणतात. मोस्टली घाबरतात लोक, येत नाहीत सोबत. पण हे बाबा गोवा हायवे सरळच ना? गोवा हा, तुम्हाला नागोठण्याला जायचं, पालीवरून नागोठणा. अच्छा ठीक आहे तिथं नागोठण्याला गेला का तिथे त्या वाकण फाट्यावर विचारलं का कोणी सांगलं? वाकण फाटा. हा, वाकण फाटा. चालेल. येत आहे सोबत? हा, सोबत येत आहे. चल मला फाट्यावर सोड. हा बॅग काढून घे, क्या एकदम कम्फर्टेबल हो. आता काय इथं उतरायचं जवळच आहे फाटा. हा, जवळ आहे फाटा. अच्छा. ह्या कुठून आली? बॉम्बेवरून? मी बदलापूरवरून आलो. अच्छा, बदलापूर, अंबरनाथ. हा, खोपोली मार्गे मेजिका वगैरे करत आता कणकवलीला चाललोय. अच्छा, हा, म्हणजे तुम्हाला तिकडे बरोबर जाता येईल. हा तुम्ही काय करत आता डायरेक्ट पालीवरून पालीला निघाल. हा पालीतून ब्रिजवरून नागोठणा, वाकण फाटा लागल पहिला. नागोठणा पुढं आला, अच्छा. वाकण फाट्याला गेला का तिथं विचारायचा. हा गोवा रोड असाच गेलाय मला वाटतं. अच्छा. कामावर ड्युटीवर गेलं काय? नाही आलो ड्युटीवरून. हे बघा, या बोर्ड दिसतो इथं उतरवा. अच्छा. हा बोर्ड. हा आमचा फाटा इकडे लागला. अच्छा, इथनं आत किती? इथं जवळ अर्धा तास जायला लागतो. चालत जाता? चालत. व्यायाम होतो अरे चांगला. मस्त आहे. व्यायाम होतो सकाळ संध्याकाळ. नाही पण कोण ना कोणतरी भेटतो झाले तुमच्यासारखे नेतात सोडतात. चालेल. चला बाय. पालीला गेल्यानंतर वाकण फाटा. हो. ओके, बाय. सो मित्रांनो, बाबांची छोटीशीच राईड होते. आता ते जॉबवरनं सुटलेले आणि घरी चाललेले. आपला असं आज बघूया कणकवलीपर्यंत आपल्याला कोण भेटतंय आणि फ्री राईड असणार आहे सगळ्यांना. मग तो व्यक्ती कुठे पण बसो आणि कुठे पण उतरो. आणि असं पण मला आवडत नाही की वडा म्हणा किंवा शेअरिंग म्हणा, हे असलं मला नाही आवडत पैसे घ्यायला. सो आज कोण लकी आहे बघूया. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सोडते बसत नाही. किती बसायचं? आमच्या सुनबाई कामावर निघाली असती, पोटगी आहे घरात. मी तर 8 वाजल्यापासून थांबलोय. गाड्या नाही तिकडे एसटी वगैरे? आलं तर पूर्ण फुल. वडा आता मला रत्नागिरी पण जायचं, मी थोडी उभं राहून जाऊ.
असली गाडी कोण उभी नाही करी. हा तोच तर विषय आहे ना. आणि अचानक भयानक कोणी केलं ना मग आपल्याकडची माणसं घाबरतात, त्यांना ती सवय नसते ना. मग ते किती लेट झालं ते बसचीच वाट बघणार. चिपळूण बाई म्हणते मी कधीपासून उभी आहे, तिला कुठे बिचगरीत जायचं तिकडे आत. शाळेत सुट्टी आहे, त्यामुळे शाळा बंद आहे. नाही चालू आहे शाळा. मग ही शाळा बंद आहे आज. मोरोंडे हे हो. का पेपर आहेत वाटतं ना. आता परीक्षा चालू झाली हा आहे. हा ते पोरं थांबलेत ना तिथं, गेले भरपूर पोरं. तो गाडी चालवली. जे रेग्युलर ट्रॅव्हल करतात ना ते हा. स्वतःहून हात करतात मग. ते पण भरपूर गाड्या बघितल्या पण सगळे फॅमिली होते आतमध्ये. अच्छा. फॅमिलीला मग नाही थांबलो. चिपळूण किती लांब आहेत ना? 35 किलोमीटर झालं, जास्त वेळ लागत नाही. हा. पूर्ण रस्ता आहे ना. हा, आता रस्ता. जरा घाटात थोडा टाइम लागतो. परमिंडामध्ये काय भाड्याची गाडी आहे? हो. तुम्ही घेऊन आलात की? नाही, मी कणकवलीला एक फॅमिली आहे, हा. त्यांना घेऊन यायचं. त्यांना अच्छा. तिकडे गाडी भेटणार. म्हणजे तुमची ऑर्डर आहे? हा. टोल चालू केले काय? नाही नाही नाही. रस्ता पूर्ण कम्प्लीट आणि टोल कसं झालं? हा, मी न्यूजला पण बघितलं. आमचा टोल नाही, बंदच आहे. दोन नंतर चालू नाही अजून झालेत. तुमचा जो पूर्ण रस्ता क्लिअर नाही ना. आता तुम्ही आम्हाला थांबवलात ना, तो एक पट्टा पेंडिंग आहे ना अजून तुमचा. हा बरोबर, खाली ब्रिज आहे ना तिथे. हा. होता पहिला असं झालेला रस्ता. का ओके. काढला नाही परत? आम्हाला झाला रस्ता नव्हता ना. म्हणजे आमच्या ज्या अंडर हे वाड्या आहेत ना इकडच्या, त्यांना पूर्ण आतमधनं खडकवाडीतून फिरून जावं लागणार होतं. आणि आमच्या कसं इकडे सगळ्या लोडच्या गाड्या आहेत ना मोठ्या साबराशच्या, तो रस्ताही झाला असता आणि ट्रॅव्हल वाढला असता. आणि तो कसा वन वे आहे, तर समोरनं एखादी गाडी आली ना मग तो रस्ता ब्लॉक. आम्हाला इकडच्या इकडनं काढला डायरेक्ट नदीच्या इथनं. ते पण त्यांचा डोका असतो पैसे काढायसाठी. तर ह्याचं बिल निघालं ना, हो. आता तो वेगळा सँक्शन झाला त्याच्यात, हा. त्याचे पैसे वाढले. डायरेक्ट केलं असतं तर तेवढा रस्त्याचे पैसे भेटले नसते. असं कारभार सगळे आहे. खायला बसले. हा, असं कारभार आहे. ते गाव कोणतं होतं कुठलं? आता तुम्ही होता तिथे? रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन खेडगाव. हे आमचं हे खेडगाव. वस्ती. आपलं आमचं रेल्वे स्टेशन तिचं खेडचं. काल दापोली गाडी पण उभी करी नाही. खेळला नाही म्हटलं नाही बाबा, आम्हाला अलाउड नाही तिथं उभी करायची. मागच्या वेळेला ऍक्सिडेंट झाल्यास ना आम्हाला सांगितली गाडी उभी नाही करायची. म्हटलं चला. मग म्हटलं स्टॉप आहे तो, या मग थांबवलं म्हणा. मग म्हणतो या काकी जा उतरा तुम्ही इकडे. म्हटलं भरण्यानं मला म्हटलं परत 150 रुपये म्हटलं द्यायला लागतील. नाही, आपल्याकडची माणसं बाहेरच्या गाड्या हे करतात ना. आणि माणसं भरताना जरा दिसली ना, पब्लिकने आवाज उचलला ना, आम्हाला लेट होते म्हणून आम्ही निघालोय, तर ते काय बोलत नाही. आता मी भरण्यावर येणार म्हटलं माझ्याकडे 100-1 रुपये तरी घेणार रिक्षावाला. मग मला 40 रुपयात मी खेड्यात आलो. पब्लिकवर आहे ते सगळं. पब्लिक शांत बसले ना मग त्यांचा आवाज वाढतो. पोलीस बाई होत्या दोघी तिघी त्या पण त्याच्यात नाही थांबायचं, त्यांना अलाउड नव्हतं. म्हटलं थांबायचं नाही, दापोली गाडी आहे म्हटलं, मुंबई गाडी आहे तर ठीक आहे म्हटलं. हे कुठले नियम आले मध्ये? हो म्हटलं आम्हाला नाही, माहिती नाही, आम्ही चढलो नसतो म्हटलं गाडी. नाही, तुमच्यासाठी आम्ही लेट होत बसायचं काय?
आणि आपण जेवढं वाटेत थांबतो बघत असतो ना, ना गाडी येते कधी ती. आपण जेवढं थांबतो ना तर तेवढं डिमांड त्यांची वाढवतात. आता त्या जांभोट्यात पण ते दोघं जण वर चढले माझ्याबरोबर, तर इथं लोट्यात उतरला ना मग हा. ते उतरले बिचारे, मग आणि मग तस- तिथून मग दुसरी गाडी मेटल पाठची त्यांनी येतो. मग तसा विषय आहे तो. म्हणजे ते आपल्याला त्यांच्यानुसार वागवायला बघतात. तुम्ही मस्त चढताना सांगायचा दापोली गाडी आहे म्हणजे आधी थांबणार नाही कुठे. अजून 4 तास दाखवते कणकवली. हो. त्यांचं डेस्टिनेशन काय? इथे एक सीएनजी पंप आहे. कुठे? अरे यार, होता ना तिथे हो. पुढे भेटेल. पुढं आता घाट उतरल्याच्या नंतर आहे ना एक तेच वालोब्यात खाली घाट उतरल्यानंतर किती लांब आहे? तरी 20 किलोमीटर. हा होणार का? मला पहिला बोलायचं ना तरी मी तिथं बघितलं. मला दाखवलं. आलंय सगळं. आपल्या MIDC पण एक आहे ना हो. ते पुढे आहे. हा MIDC एक पंप आहे वाटतं. मुंबईला इथे गेला किती सीएनजी गेला? एकच वाटलं. मुंबईमध्येच भरलेला ते आता संपत आलाय. तर कितीचा बसलेला सीएनजी? बसलेला 550 रुपयाचा काहीतरी बसलेला आणि 226 किलोमीटर गाडी चालली. अजून आणि आहे ना तेवढा दोन हा, गाड्या. अजून जवळजवळ 41 किलोमीटर जाईल अजून म्हणजे 500 रुपयामध्ये मुंबई टू खेड गाडी येते. आरामात. आणि डिझेल किती लागला असता. पण इकडे एक प्रॉब्लेम आहे, इकडे लाईनी भरपूर लागतात होय का? मोठ्याच्या मोठ्या. पण ते सणासुदाला ना असं ऑफ दिवशी नाही एवढं. रिक्षा असतात तेवढ्या, रिक्षाने इथल्या रेग्युलर गाड्या. हा. आणि बरेचसे पंप आहेत बऱ्यापैकी जास्त. महाडबीडला पण. आता एकदा फुल केलं की तुम्ही आरामात पोहोचाल. हो. तुम्हाला 2000चा सीएनजी लागेल मुंबईला वापस जायला. हो. तुम्ही भाडा का किलोमीटर वरती की हा, म्हणून तर एमटी मोकळाच चाललंय. त्याने तसं असं रिटर्नच दिलं. मी काय जास्त तर ते तुम्हाला रिटर्नच घ्यायला लागणार हा, ना. हा. ऑनलाईन बुकिंग आहे की नाही, ओळखीचे आहेत. गणपतीला वगैरे मग तुमचे रेग्युलर कस्टमर regular, आहेत. हा, regular. तो HP आहे ना ते काय आहे CNG? नाही का? हो. पुढे किती लांब आहे? पुढं बऱ्यापैकी जवळ आहे बा. तरी एक 10-15 किलोमीटर इथं असते. गर्दी बाबा आहे. उभं लाईन आहे. लाईन असणार सगळीकडेच. आणि आमच्याकडे लाईनीत आहे, उशिरा निघाला काल तर काय? आमच्याकडे 3 किलोमीटरची लाईन लागलेली. खरं सांगतो. हो.
इकडच्या गाड्या सुटल्या ना सगळ्या हा हा हा. कोकणातल्या गाड्या काल रविवार होतं ना. हा. रात्री 12:15 वाजता आलो ना तरी लाईन चालू होत्या. CNG नगर रात्रीचं जेवण. तरी किती 12:15 वाजेपर्यंत लाईनी होत्या. तरी आम्ही 12:15 वाजता आलो ना तरी 1 किलोमीटरवर लाईन होती. आमचा जायचा कधी ऑफिसला रव्यात पोहोचायचा कधी उशिरा निघाला वाटतं. पाईपलाईन असली ना की काय वाटत नाही. ते एवढ्या गाड्याने ती गाडी संपली काय करणार तू सीएनजी वाला तरी. हो आणि नाही जपली की परत पाईपलाईन असली की एनी टाइम चालू असतो ना. जिथं पाईपलाईन नाही तिथं गाड्याने येतो. गाडी संपली की थांबला गाडी येईपर्यंत दुसरी. सगळ्यांची त्यांची जत्रा असते पालख्या सगळ्या जत्रा एकत्र. झालं संपलं. मग ते तो कार्यक्रम कधी असतो? शेवटच्या दिवशी अजून time म्हणजे आहे. पूर्ण पाडव्याच्या गाव आधी. फिरून झाले ना हा. तर मग अजून पण गाव फिरायचं चालू आहे? हो फिरायचंच आहे. अच्छा. म्हणजे पाडवा एकच गाव बंद फिरून केला. झालं असं नाही. हा हा तेच की त्या सगळे. उड्या पालख्या आहेत ना हा हा हा. त्या विभागातल्या सगळ्या त्यांच्या एरिया फिरून झाल्यावर नंतर ते एकत्र येतात सगळ्या. अच्छा आता पाडव्याच्या आधी संपल. अच्छा. मोठा कार्यक्रम असतो ना. गावाला शिमगा मोठा इकडे गाव. मेन शिमगा गणपती. हा. मी गणपती वेळ भरपूर येतो, शिमग्याला नाही कधी आलो. आता तर इथं चिपळूणचा शिमगा बघण्यासारखा असतो. होय का? संपला तो. अच्छा काल झाला देवरंग घेऊन घरात पण गेला. ती अच्छा. उभी असते ती बसत नाही. ती उभी आणि वाटल्या बोलते म्हणजे पालखी गाडी ठेवत नाही 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 खांद्यावरच. कांद्यावरच किती दिवस? सगळ्यांनी वाट्यावरच जायचा. किती दिवस? ती धावते 2 दिवसच पगार घेते ती. अच्छा. म्हणजे 2 दिवसात हा बैरी एकविरा देवी 2 दिवसात वाटा हा संपवतात. वाड्या नाही बाजारपेठ हा हा ती पवार आळीपर्यंत येते इथं बाजूशक पर्यंत नाकायचे. हा मग त्या एरिया त्यांच्या एरियामध्ये. हा पण उभी आणि कोणत्याकडे बसणार नाही धावती मी आलं मान भरला की निघाले. निघाले. हा जेवण उभेच बायका राहतात. साडेनऊ झाली घरी. 10. 6 वाजले. एकदम नाही. 11 वाजले. पाहिजे. कामावर निघाली असेल. चला, आई इथं आल्या. सुना आल्यावर आराम मिळतो डबल कामं होतात. आता आरामात चालू असेल की नाही. सुना चांगल्या आहेत का पण भांडत चांगले नाही. आहेत चांगले आहेत. भांडत नाहीत ना. नाही, नाही. हा. पोरगे चांगले असले की सुना चांगल्या राहतात. मेन पोरग पाहिजेत. मेन कसं माहितीये काय सुनांनी सासूला आई मानलं पाहिजे. सासूनी सुनांना पोरगी म्हणजे ते नातं बरोबर राहते. एकदा जर हे चालू झालं ना मतभेद हा आता समजून घेण्याचं त्यांचं काम. हा तो विषय आहे. सगळ्यांना नाही जमत ना पण. सुनेनी पहिला दाखवलं ना आईचा मान दिला ना मग पुढची सासू ऑटोमॅटिक शांत बसते. ती जर वरचढ करायला लागली सुना पण करतात. मग सासू त्यांचं रूप दाखवते बरोबर. सासू काय असते ती. आता इथनं रिक्षा करून जायचं. खेळीला बस भेटेल ना सारखं. मरू दे उभी करून जातो बाबा. पोरी जातील माझ्या कामावर. हो ते भरून आहेत तिचा आजोबा आहे बाबा आहे मोठा. पोरींची किती ओढ आहे त्यामुळे तर कळतंय हा. काय सुख आहे. नातीची ओढ आहे वा नात आहे ना. एक शाळेत गेला असेल. दादा थांबव इथं बाबा मी होतो. दादा पैसे घे. नको नको थांबव इथं मला बाळा. एकच मिनिट कुठे थांब. तिथं पुढं ते झेंडे इथं रिक्षा गेली की गेली. उतराय. थँक्यू हा बा.
चल बा. अजय डांगलीच आहे. आजीला उशीर होतो म्हणून आपल्याला सीएनजी भरून दिला. हा. नाही पण तिथं गर्दी पण होती मग पुढं भेटेल कुठे ना इथं मेन कारण की माहिती आहे काय, हा. आता इकडनं येणार आहे ना, हा. त्याला स्पॉट हा जवळ आहे. अच्छा. हा. आता बघा सीएनजी संपलं तरी गाडी जाण्यात आहेत, त्यांना पर्याय नाही. पेट्रोल टाकून जाणार तर किती. अरे पण इकडे कधी कमी पडत नाही सीएनजी म्हणजे नाही इकडे कायम सणात असतो. कंपल्सरी कमी पडतो, होय. कारण की कोकण भरतो ना लगेच सणात. हा सणामध्ये. हा. या पंपात मागं लावायला पण लाईन लाईनच आपल्याकडे सगळीकडे नाही, कमी आहे तर लाईन. तेच की पण हे बघ ना इकडे लाईन. अरे बापरे इकडनं आहे का लाईन? मग इकडनं एक राऊंड मारून या वाटल्यास. तिथं पुढे एक पंप आहे, हा हा. तिथं भेटलं तर नाही. हे इकडनं येतात म्हणजे तिथं पण नसणार, तिथे पण नसणार. इकडच्या गाड्या आल्यात म्हणजे. त्या पंपात पण नाही काय महानगरला? पुढे घे ना, पुढे घे की. गाडी घ्या पुढं, गाडी घ्या पुढं. थांबूया जरा आता. टप्प्यावर घे. इकडचा हा झकट गाडी आहे मग गाडी गाडी. तो गेला की काय गाडी भाग. नाही तिथे थोडा वेळ लागला असेल ना, त्या आजीचं वगैरे ऐकलं. अरे. तरी मी बोलत होतो मग आपल्याला इकडचा ठणका माहिती आहे. आजीने त्याच्या कामासाठी आपल्याला बोलवलं लगेच. ते किती माझ्या अंदाज 6-8 गाड्या होत्या फक्त. हा हा. 8 गाड्या किती वेळ लागला आपले नव्हते. आता तो दुसरा तो बोलत होता ते महानगर पुढे ते तरी आहे. अवघड होईल रे सीएनजी नाही भेटलं तर. सो मित्रांनो दुपारचे आता 3:15 वाजलेत आणि आपण पोचलोय लांजामध्ये. लांजा पण एक मोठी सिटी आहे इथली कोकणातली. सीएनजी 24 अवेलेबल आहे. सीएनजी अवेलेबल आहे पण आपल्या गाडीत पण अवेलेबल आहे, त्यामुळे आता भरायला नको. ॲक्च्युली काय सीन आहे यार इकडं, मी कोकणात जेव्हा पण येतो तेव्हा बिंदास्त येतो, सीएनजीचं अजिबात टेन्शन घेत नाही. पण आत्ता होळीमुळं आणि शिमग्यामुळं वगैरे ना फुल गर्दी आहे. कारण मुंबईच्या गाड्या भरपूर गावी आलेत आणि तुम्हाला तर माहिती आहे कोकणातला फेमस सण गणपती आणि शिमगा. सो त्यामुळे थोडंसं ह्या काही दिवसामध्ये सीएनजीचं खूप शॉर्टेज आहे इकडं. सो मला बऱ्यापैकी सीएनजीचा प्रॉब्लेम नाही आला, फक्त लाईनला बऱ्यापैकी अर्धा तास 1 तास थांबावं लागलं. त्यामुळे थोडंसं तुम्ही पण कधी आला ट्रिपला होता तर थोडंसं प्रिपेअर राहा, जिथे भेटेल तिथे भरून घ्या. माझी पण कधी पेट्रोलवर चालत नाही, पण ह्यावेळी कमी 10-15 किलोमीटर गाडी पेट्रोलवर चालते. आणि मी सोलो ट्रिप करतो आहे कणकवलीपर्यंत. तो खूप बोरिंग वाटते, कोणतरी सोबत असले की जरा टाईमपास होतो, वेळ निघून जातो. सोलो ट्रिपमध्ये खूप बोरिंग वाटतं. तरी पण बऱ्यापैकी मी रोडला ज्यांना वाटेल त्यांना लिफ्ट देत आलो.
बऱ्याचशा जणांना सगळ्यांनाच कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करता नाही आलं, कारण आपली गोप्रोची बॅटरी पण खूप डाऊन होते लगेच. सो त्यामध्ये लोकांना भारी वाटतंय, पैसे घेत नाही ते, खूप रिक्वेस्ट करतात घ्या घ्या घ्या, पण नको. सो आता 1.5 तासात आपण पोचू कणकवलीला. पण भयानक ऊन आहे इकडं या दिवसामध्येच, एवढं मार्चमध्येच एवढं ऊन. एप्रिल मे मध्ये काय हालत होणार आहे. भयानक म्हणजे भयानक ऊन आहे इकडे. पासून थंड होण्यासाठी जरा रेड बुल घेतलंय, एनर्जी ड्रिंक. हालत खराब होणार आहे इकडे जर यायचं म्हटलं ना उन्हाळ्यात, तर गाडीतनं खाली उतरू शकत नाही, असं सीन आहे. कणकवली किती लांब आहेत ना? ते 45 किलोमीटर तरी आहे. अच्छा, एक तासभर लागेल. हो, तासभर लागेल. आज लागणार नाही, हां हां. तासभर लागेल, तेवढं लागणार. आता हायवे आहे, लवकर जाते. म्हणजे आता सरळ रस्ता आहे ना, हां हां. वळणाने बरंच काढले आपण. अच्छा. गाडीचीच वाट बघत होता का? हा, हो. गाड्या लय कमी आहेत ना इकडे बसायचं वगैरे. ते खाली आमचं घर आहे. आणि बहिणात माझी बहीण आहे, ते आम्ही जातो ना. अच्छा. पहिला 1.5 तास लागायचा, आता पाऊण तास जातो आम्ही. अच्छा. कणकवलीच्या मागे हां हां. सांगा पुढे. थँक्यू. वेलकम. बाबांची काही छोटीशी राईड होते इथल्या इथं. आता आपल्याला तर नाही माहीत किती समोरच्या व्यक्ती लांब प्रवास करणारे आहेत का आपलं छोटा प्रवास करणार आहेत. हात दाखवला, आपण थांबलो. पण इकडे जरा खूप शेअरिंगचे ना खूप प्रॉब्लेम आहेत. इकडे गाड्या नाहीत भेटत लवकर. त्यांना पण खूप बरं वाटलं, कार झाली जरा, कारण बराच वेळ वाट बघत बसलेले उन्हामध्ये. भाई कोकणचा नजारा बघा समोर, काय तो डोंगर, खतरनाकच, जबरदस्त. नुसतंच नारळाची झाड आहेत. डोंगर 7 किलोमीटर, गावाचंच नाव आहे वाटतं डोंगर.